लाडकी बहीण योजनेतील अनेकांची अर्ज बाद होत आहेत आणि ते अर्ज बाद झाल्यानंतर त्यांना पैसे मिळत नाहीत. ते पैसे का मिळत नाहीत म्हणून ते महिला व बालविकास कार्यालयातला हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कक्ष आहे तिथे येऊन विचारपूस करतायत. कारण आता ज्यांच्या नावावर वेगवेगळ्या योजनांची नावं आहेत किंवा त्यांच्याकडे गाडी आहे किंवा आणखी काही ज्या नियम आहेत त्या नियमात त्या बसत नसतील तर त्यांची नावं ही कट करण्यात आलेली आहे आणि तेच चेक करण्यासाठी इथं हे सगळे काही भाऊ काही बहिणी इथं आलेल्या आहेत. तुम्ही कुणासाठी कुणाचा अर्ज घेऊन आला? हे वाइफ का क्या एक्चुअली हुआ क्या है? 2-3 महीने पैसे है, उसके बाद पैसे नहीं है इसके अंदर. 3 महीने पैसे है, उसके बाद पैसे नहीं आए. अच्छा, पैसे नहीं है. तो क्या आपने ये आधार कार्ड दिखाने के बाद क्या बोले? अभी वो चेक करके बोले. आपके पास कुछ गाड़ी है या आरटीओ? हाँ, आरटीओ की गाड़ी है ना. कौन सी गाड़ी आपके पास? 2 व्हीलर है. अच्छा, 2 व्हीलर. ओके सर, यांचं काय अडचण आहे म्हणलं? त्यांचा मोबाईल क्रमांक आरटीओला लिंक असल्यामुळे लाभ थांबलेला आहे सध्या. ओके, हो, लाभ थांबलेला आहे. ह्या एक ताई आलेल्या आहेत, लाडक्या बहिणी आहेत तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या. तुम्हाला किती महिन्यांपासून लाभ मिळालेला नाही? 5 महिने झालेले. हो, तर माझ्याकडे गाडी नाही, घर नाही, काहीच नाही सर आमच्याकडे. तरी लाडक्या बहिणीचा एकच काय हप्ता थांबला तेच कळत नाही आम्हाला. किती महिने झालं पैसे मिळाले नाहीत? 5 महिने. 5 महिने. आता हे काय म्हणताय? ते आई वडिलांच्याकडचा दाखला म्हणजे ते म्हणताय का राशन कार्डमध्ये नाव आहे पण तिकडचं बाद दाखवू राहिला आमचा आहे नाही त्याच्यात बी, परंतु ते दाखवू राहिले का आहे म्हणून. हां, एवढीच गोष्ट आहे, दुसरं काही नाही. मग तुम्ही यांना काय म्हटलं? मग काही नाही, आता तेच बघू, चेकच करू राहिलो आता. तुम्ही लाडके भाऊ आहेत का लाडक्या बहिणीचे कोण मिस्टर? बहिणीसाठी. दाजी तुम्ही? नाही, लाडक्या बहिणीसाठीच. लाडक्या बहिणीसाठी. कुणाचा आधार कार्ड घेऊन? मिसेसचं. अच्छा, तुम्ही आमचे लाडके दाजी आहेत सरकारचे. काय म्हणणं आहे? ते चेक करायला दिलंय फक्त. किती महिन्यापासून पैसे मिळाले? 3 महिन्यापासून. 3 महिन्यापासून. या, तुम्ही पण लाडके दाजी आहेत का भाऊ आहेत? या 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 हे म्हणजे ही सलग गर्दी आहे. तुम्ही आधार कार्ड आणले का? अच्छा, नीचे क्या घर के लोग आहे क्या? घर के लोग बुलाव ना. हां, हे घर के लोग म्हणजे इथं कार्यालयामध्ये लाडक्या बहिणीचे मिस्टर म्हणजे लाडके दाजी इथे येत आहेत आणि यांना विचारपूस करतात. आपण यांच्याकडून जाणून घेऊयात की किती दिवसापासून हे तुम्ही सगळं करतायत आणि सगळे लाडक्या बहिणी त्यांचे मिस्टर्स इथे येऊन चेक करण्यासाठी येत आहेत आणि काय काय तक्रारी घेऊन येत आहेत त्यांच्या? सर्व लाभार्थ्यांचं जे इथे येतात त्यांचा विषय असा असतो, काहीचं KYCचा विषय आहे. त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले असतात पण त्यांना काहीतरी अकाउंटवरनं मेसेज जात नाही आहे, बँकसोबतचा विषय. त्याच्यानंतर काहीचा RTO डाटा असल्यामुळे त्यांचेसुद्धा पैसे थांबलेले असतात. त्यांच्या नावावरती गाडी वगैरे असल्यामुळे ते पैसे थांबलेले जानेवारीपासून व्हेरिफिकेशन झाल्यामुळं. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की संजय गांधीचा जे लाभार्थी लाभ घेतात त्यांचा तिकडे पण 1,500 आणि इकडे पण 1,500 असल्यामुळे तो सुद्धा लाभ थांबलेला असल्यामुळं ते इकडे येऊन चौकशी करतात की बाबा काय विषय झालेला आहे काय नाही. तर ते गाईडलाईन त्यांना द्यावं लागतं आपल्याला. बाकीचे नमो शेतकरीचे काही लाभार्थी असतात, काहीचे DBT स्टॉप झालेले, त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घ्यायचा त्यांना, असेही सुद्धा लाभार्थी येतात. मल्टिपल फॅमिलीवाले येतात आणि काहीचं वयमर्यादा त्यांचे कमी होते तरीसुद्धा त्यांनी चुकीची डेट ऑफ बर्थ टाकून आणि हे करून हा लाभ घेतलेला आहे. तसेसुद्धा लाभार्थी आहेत की त्यांचं आता वय पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना आता असं म्हणणं आहे की आमचं वय पूर्ण झालं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. असे सुद्धा लाभार्थी इथे येतात. या सगळ्यांना तुम्ही काय सांगताय? आता त्यांचे जे कारणं आहेत का लाभ थांबलेला आहे ते कारणं आम्ही त्यांना सांगतो आणि त्याच्यावरती उपाययोजना त्यांना देतो. आल्यात का बहिणी? कुठे आहेत बहिणी? अशा लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यामध्ये 1,25,934 बहिणींचा लाभ थांबणार आहे. कारण प्रत्येक अंगणवाडी स्तरावर चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की यांच्याकडे वेगवेगळ्या योजना आहेत किंवा ताई आहे ना, तुम्ही लाडक्या बहिणीत ना? हां ताई, बहिणी या. काय तुमचं किती महिन्यापासून पैसे? जानेवारीपासून नाही आले माझे. कारण काय माहिती, आता होस्टच खातं लिंक सगळं व्हायले पण ते आलेच नाही. म्हणून चेक करण्यासाठी. तुम्ही पण चेक करण्यासाठी आलात ना? हो, या ना, या मग. एवढं काय लाजायला? आता चेक करायला आले तर
या ताई या. हां या ताई, तुमची काय अडचण आहे ताई? माझ्या कुटुंबात माझी आई आणि आम्ही दोघी आहोत. मी अनमॅरिड आहे, माझी आई. तर आमचे जूनपासून पैसेच नाही आलेले आहे. तपासणी केल्यानंतर काही सांगितलं कशामुळे आलं नाही? आईचं तर ते अंगणवाडीत पण यादी आली होती ना, तर आईचं नावच नाही आहे त्याच्यात. माझं आहे तर ते KYCचा काहीतरी प्रॉब्लेम सांगत होते. असे वेगवेगळे प्रश्न अडचणी घेऊन या लाडक्या बहिणी महिला व बालविकास कार्यालयामध्ये येत आहेत, चौकशी करत आहेत. पण प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेणाऱ्या कोणत्या भगिनी आहेत, त्यांच्याकडे जो आता नवीन नियमावली केली आहे त्या नियमावलीत त्या बसतात का याची चेक पूर्ण छाननी केल्यानंतर ती यादी ऑनलाईन पूर्ण करण्यात आली आणि त्या आधारावरच आता पुढच्या काळात लाडक्या बहिणींना तो लाभ मिळणार आहे. पण तत्पूर्वी ज्यांचं नाव नाही, गेल्या काही महिन्यांपासून त्यांना लाभ मिळाला नाही, त्या बहिणीचा ओढा मात्र महिला व बाल कल्याण विभागाच्या या कार्यालयामध्ये दररोज दिसून येतो आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.